हॅलो नमस्कार, मी रंजना। आज मी बनवते खेकड्यांचा एक प्रकार आहे, त्याला मोऱ्या असं म्हणतात। तर ते खेकडे मी आज इथे बनवणार आहे। तर त्यासाठी लागणारं साहित्य मी इथे काढून ठेवलेलं आहे। तर वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया। चिंबोऱ्या खेकडे बनवण्यासाठी मी इथे काही हे खेकडे घेतलेले आहेत, ते ह्या पद्धतीने व्यवस्थित असे साफ करायचे असतात। ते मी व्यवस्थित साफ करून इथे घेतलेले आहेत। तर ह्याला आता आपल्याला बनवायला सुरुवात करायची आहे। ती चिंबोरी बनवण्यासाठी मी कांदा खोबऱ्याचं हे वाटण घेतलेलं आहे। कांदा आणि खोबरं याच्यामध्ये आहे ओलं खोबरं, आणि इथे हिरव्या वाटणामध्ये 2 ते 3 मी हिरवी मिरची घेतलेली आहे, अर्धा इंच आलं आहे, आणि थोडीशी कोथिंबीर इथे वाटून घेतलेली आहे, 10-12 लसणाच्या पाकळ्या आहेत। तेल छान गरम झालेले, इथे मी 3 टीस्पून तेल घातलेलं आहे। इथे आपले 2 चमचे घातलेले वाटण व्यवस्थित आपण इथे तेलात परतवून घेतलेले। इथे आपल्याला आता चिंबोऱ्या घालून घ्यायचे। त्या चिंबोऱ्यांचे या नांगे आपल्याला ठेवायचे, पाय आपल्याला असे बाजूला करायचे, आणि संपूर्ण चिंबोऱ्या आपल्याला पातेल्यामध्ये लावून घ्यायचे। इथे चिंबोऱ्या आपण पातेल्यामध्ये टाकलेले आहेत। तर एक एक चिंबोरी आपल्याला अशी उलटी करून टाकायची। चिंबोरी उलटे केल्यानंतर इथे मी झाकण ठेवणार आहे 2 मिनिटांसाठी। गॅस आपला इथे मिडियम आहे। हे चिंबोरीचे जे आपण पाय असे काढून घेतले, ते आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये व्यवस्थित पाणी घालून आणि बारीक वाटायचे। इथे थोडं थोडं पाणी घालून हे पाय आपण इथे व्यवस्थित बारीक वाटून घेतलेले आहेत। 2 चमचे कांदा खोबऱ्याचं वाटण इथे आपल्याला मिक्स करायचं या चिंबोरीमध्ये। इथे आपण पाणी घालून जे आपले पाय ह्याचे चिंबोरीचे खेकड्यांचे वाटून घेतलेले, ते व्यवस्थित चाळणीने मी इथे गाळलेले आहेत, ते आपल्याला इथे घालायचे। या पाण्यामध्ये व्यवस्थित छान प्रकारची टेस्ट असते। 1 चमचा इथे रस्सा भाजीचा मसाला घालायचा आहे। चवीपुरते इथे मीठ घालणार आहे, थोडीशी कोथिंबीर। चिंबोरीचे पाय आपण जे मिक्सर मध्ये व्यवस्थित पाणी घालून बारीक केलेले होते, तर त्या पाण्यामध्ये भरपूर चव असते। त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही थोडंफार पाणी इथे वापरू शकता। इथे थोडंसं पाणी मी टाकलेलं आहे। ह्याला आता व्यवस्थित शिजवून घ्यायचे। इथे 5 मिनिटे खेकडे आपले व्यवस्थित शिजवून घेतलेले आहेत। खेकडे इथे तयार झालेले आहेत। तुम्ही माझ्या चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, आणि बाजूचं बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, म्हणजे माझ्या येणाऱ्या रोजच्या नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल। आणि तुम्ही मला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर सुद्धा फॉलो करू शकता, त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे। आणि माझ्या चॅनलवरती बरेच प्रकारच्या रेसिपीज मी दिलेल्या आहे, त्याची प्लेलिस्ट मी चॅनलवरती दिलेली आहे। त्या प्लेलिस्टची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे। तर होम कुक रंजना चॅनलला जरूर भेट द्या।